मना सावरणारी जोडणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. नीट 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 लक्ष दे, नीट लक्ष दे. परत एकदा सांगतोय, हे राज्य, हा जिल्हा पुणे जिल्हा, हा तालुका हवेली तालुका, ओके. आणि ही जी रचना केली आहे ना सगळी प्रांतांची, ती भाषावार केली आहे. म्हणजे काय, लँग्वेज वाईज. म्हणजे मराठी लँग्वेज बोलणारे लोक ज्या भागात राहतात त्याला महाराष्ट्र असं स्टेटचं नाव दिलंय. ज्या भागात गुजराती बोलणारे लोक राहतात, हे मला माहित आहे. माहितीये ना तुला. झाला आपला हा सिलेबस. पण मग काल का म्हणालीस मुंबई इज माय कंट्री? अच्छा, म्हणून तू आज डायरेक्ट मॅप घेऊन आलास का? मग काय करणार? काय एक शाळेत शिकवल्या बेसिक गोष्टी कशा काय विसरता का तुम्ही? पुन्हा एकदा सांगतोय, नीट लक्ष दे. सपोज आपलं माझघर जर शहर असेल तर आपली सोसायटी म्हणजे तालुका आहे, आपला एरिया म्हणजे जिल्हा, आणि त्या न्यायाने मुंबई इज आवर कंट्री. अरे तेच बोलले मग मी, मुंबई इज आवर कंट्री. हे एक्झाम्पल दिलंय मी, हायपोथेटिकल सिच्युएशन मध्ये बोलतोय मी. तू इकडेच राहायचंयस, कळलं ना? पाऊल ठेवू देणार नाहीये तुला किचन मध्ये. काय काय चाललंय इकडं? हा, कसली शाळा आहे? सुजय मास्तर आज भूगोलाचा तास घेत आहेत. नाही करा करा, थट्टा करा तुम्ही, पण बेसिक्स तरी माहित नकोत का? हा, तेच बेसिकच क्लिअर करायला आलोय मी. मला एक सांगा ना, ते हे किंजलने जरा जिम लावायला सांगितलं आणि प्रोटीन खायला सांगितलंय, तर प्रोटीन कशात भेटतं ते नीटवर दाखवत नाहीये. अंडी, ते पण हे कच्ची अंडी. कच्ची अंडी? मग काय बोलतोय? अरे हो, तुला नाही माहिती? अरे खरंच, म्हणजे हिरो लोक जे असतात ना ते बॉडी बनवण्यासाठी कच्ची अंडीच खातात. हो? हो. तू का नाही खात्री? तुला एवढं माहितीये तर. हा, जर बनलेलं चांगलं दिसेल ना. मला किचन मध्ये घेऊन चलते का? है ना? मला सांग, लंडन शहर आहे की देश आहे? सायको. सांग ना. लंडन सी. वा सॉरी, देश. अरे तिला घेऊन जा यार, माझ्या नजरेसमोर नाही घेऊन. नको नको, मीच जातो. तुझे बोलणार होते ना मी सिटी, तू मला कन्फ्युज केलंस. अॅना शांत बस प्लीज, कारण मला अजून एखादा धक्का बसला तर धारातीर्थी पडेन मी. मी एक वॉक घेऊन येतोय, मला शांत व्हायचंय. प्लीज प्लीज. तुला कसं कळलं मी आले? पहिला पिऊ एकटे आले पुण्याहून. अरे काय झालं? ही एकटी आली पुण्याहून. असं का केलंस ग तू पिऊ? का? मग काय, आमच्यापैकी कोणाला तरी फोन करू शकत होतीस ना तू? तुम्ही दादाला सांगितलं असतं ना. तुम्ही काय लपवता कुठे त्याच्यापासून? आणि मला सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज? अरे डॉक्टर म्हणले ना एकटी हिंडू फिरू शकतेस तू, नाही का म्हणले? मग आले बसमध्ये बसून. हो, डॉक्टर म्हणाले होते. मग आणि काय देशांतर करून थोडी झालीये, पुण्यात बसमध्ये बसले आणि मुंबईत आले. कळलं का? मुंबई शहर आहे, कळलं ना? हा. तू चिडतोस कशाला दादा? मी तुझ्यावर नाही चिडत आहे, मी ॲनावर चिडतोय. ये ग, आमचं ते मगाशी थोडं. सो तू एकटी आलीस आणि काय केलं मग बसमध्ये? काय केलं? काय नाही, झोप आली मला, मग झोपले होते.
झोपली होतीस तू? म्हणजे तुला जर इथे पोचल्यावर जाग आली नसती तर बस उलटी निघाली असती आणि मग तू परत पुण्याला. पण नाही, असं झालेलं नाहीये. असं झालंय का? असं झालेलं नाहीये. त्यामुळे मी पॅनिक होत नाहीये. मी ओके. फूड कोर्टला जाग आली होती मला, मी उतरून खाल्लं सुद्धा. वा, मस्त भेटतं खायला ती. अच्छा, उठली होतीस का? काय खाल्लंस? पिझ्झा. व्हॉट? तू पिझ्झा कसा काय खाल्लास? हा, डॉक्टरांचं बाकी सगळं ऐकतेस ना? त्यांनी सांगितलं तू एकटी फिरू शकतेस, लगेच त्यावर अंमलबजावणी केलीस. मग त्यांनी सांगितलेल्या इतर गोष्टी का पाळल्या जात नाहीयेत? हा, त्यांनी सांगितलंय ना बेकरी प्रोडक्ट्स, ग्लुटेन असलेल्या गोष्टी नाही खायच्या. पिझ्झा मध्ये ग्लुटेन असतं, मग पिझ्झा का खाल्लास तू? हा, तुला काय वाटलं मी चिडतोय? तू एकटी पुण्यात आलीस म्हणून मी चिडतोय? तर तसं नाहीये ते. तू पिझ्झा खातेस म्हणून मी चिडतोय. सुजा जाऊ दे ना. कोणी मध्ये पडणार नाहीये. मला कोणाशीच बोलायचं नाहीये. मला चाललो मी. तू बोलू नकोस. कोणी बोलू नका. मी आल्यासारखी परत जाऊ शकते, पण मी जाणार नाहीये. मला पण कुणाशी काही बोलायचंच नाही. ए तू हिला चिरायला काय झालं? पिओ तू नाही मला समजावायला जाऊ नका. मला कोणी समजावायला जाऊ नका. अरे आता मॅड झालाय का? जेवायला घ्यायचं ना? घेऊया. फक्त त्यांना सांगा पिझ्झा बिझा काही मिळणार नाही. इथे साधं जेवण मिळतं आमच्या घरी. पिऊ, त्या सगळ्यातलं सगळं येणाऱ्या दादाला म्हणून मला भूक नाही. सुजा ऐक ना. हो, कशी असेल भूक? पिझ्झा नाचत असेल पोटात, उड्या मारत असेल. मला भूक आहे तरी मी खाणार नाहीये. ए रेश्मा, ते आमटीचं काय करायचं? काय मी जेवणाचं बघते, यांच्यातला दुवा बन. विचार. ती स्वतंत्र विचार करणारी मुलगी आहे ना, तिला विचार की जेवलं नाही तर औषध कसं घेणार आहे? पियू, आपल्याला औषध घ्यायचंय की नाही? त्या बाबागिरी करणाऱ्या दादाला म्हणून औषध घेतलं तरी त्याचा काय उपयोग आहे? मला हवं तसं जर मला वागताच येणार नसेल तर मला काही बरं व्हायचं नाही. हे चला ना यार, किती वेळ वाट बघायची जेव्हा. हा, यांच्यातला दुवा बन. यांना एकमेकांची भाषा कळत नाहीये. नमस्कार, मी कबूतर. काय निरोप आहे? तिला म्हणाव ती जेवणार नसेल ना तर मी जेवणार नाहीये. ते थिअरी वाल्याला सांग हे सगळं थिअरी मध्ये शोभून दिसतं. प्रॅक्टिकली त्याला असं उपाशी राहणं जमणार नाही. चॅलेंज देते तुला. हो, चॅलेंज ऍक्सेप्टेड. ओके. ए ऐक, माझं ऐक. तू उगाच त्याला चॅलेंज देऊ नकोस. तो खरंच उपासमार करेल आणि मग ऍसिडिटी झाली ना की आपल्यावर राग काढेल. मग त्याला सांग इकडा पिकडा पिंगट टेकाडी पडा. ए वांडू गुंडू आणि कुटू पट्ट्या काटा पुटी. तिला असं म्हणायचंय की तू जर तिच्याशी नीट बोललास तरच ती नीट बोलेल. आणि त्याला असं म्हणायचं की तू लहान आहे सरी, तू नीट बोल मगच तो नीट बोलेल. आणि मला असं म्हणायचं की मी पटकन जातो आणि माझा पासपोर्ट रिन्यू करून घेतो. कारण काय, आत्ताच मला असं कळलंय की माझे ते हिडन टॅलेंट आहे. मी या जगातली कुठलीही भाषा कुठल्याही दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करू शकतो सहज. है ना? हा, मला जमलंय हे. हे आहे ना, तुला माहितीये का माझ्या ट्रान्सलेशनचं टॅलेंट आहे. आता मी जातो कुठेतरी परदेशी आणि बघतो नोकरी मिळतेय का. कुठे जाऊ? टोकियो? सुजा, टोकियो हा देश आहे ना? लघुग्रह आहे, लघुग्रह. पृथ्वीभोवती घिरट्या घालतात टोकियो रोज. आणि मला घेऊन चल तिकडे. कारण मला इथे नाही राहायचंय, कळलं ना? मला इथे नाही राहायचंय.
जर माझी काळजी करणं कोणाला त्रासदायक वाटत असेल ना तर मला इथे राहायचं नाहीये. नाही राहायचं ना तुला, नाही राहायचं, तू जा. नाही तू खरंच जा प्लीज. तू गेल्यावर मला हवं ते खाऊ शकेन मी, असं घाणेरडं अनहेल्दी ग्लुटेन आणि यीस्ट आणि अजिनोमोटो असलेलं. हे तू आगाऊपणा करू नको, कळलं ना? मला हवं ते मी करीन, कळलं ना? मग खा खा आणि नाही, मर. मी खाणार, सगळं मला खा. हवं ते करीन. तुला कशाला काय? बावळट. तुमच्या एक लक्षात येते का, तुम्ही एकमेकांशी डिरेक्टली बोलताय असे. माझी नोकरी गेली यार. अरे झालं ना, आता काय परत. कैवल्य तू बाहेर जा. अगं काय रूढ असं का म्हणालीस त्याला? तुला काहीही कळत नाही का रे दादा? मी एकटी हिंडू फिरू शकते हे कळल्याबरोबर लगेच मी पहिल्यांदा इकडे आले तुला भेटायला. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं असेल असं नाही वाटत आहे का तुला? सॉरी बाबा, चिडते कशाला? ये बस, ये सांग काय झालं. बस. तू नी काय? तुम्ही लिंगसुगुर. किती छोटी छोटी गावं आहेत ना ही. काय नो, इथे ऍक्च्युली कोणीतरी राहतं ग. म्हणजे इथे लोक वस्ती करून आहेत. पण या छोट्या छोट्या गावांमध्ये तिथल्या लोकांचं त्यांचं त्यांचं काहीतरी लाईफ असेलच ना. आय नो ऍब्सोल्युटली. तसं काहीतरी झालंय दादा माझं. म्हणजे माझ्या फिलिंग्स पैकी एक खूप छोटीशी फिलिंग आहे ती. म्हणजे माझ्या मनाच्या मॅपवरची खूप छोटीशी भावना आहे ती. पण मला असं मला सांगता नाही येते. तुझ्या मनाच्या मॅपवरच्या वस्तीत कोणीतरी राहायला आलंय. पण टेम्पररी आहे. म्हणजे हे बघ, मला माहितीये की तुला माहितीये, पण मला तुला सांगायचंय. पण मला सांगताच येत नाहीये. मला तुझ्यापासून काही लपवायचं वगैरे नाहीये दादा, पण मला शब्दच मिळत नाहीयेत सांगायला. त्याचे कोण राहायला आलंय त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे असं ना. म्हणजे त्याला असं नाही वाटत आहे की हे त्याचं गाव आहे. ओके ऐक, हे बघ, मी आत्ता अशी जरा काइंड ऑफ जरा प्रेमात पडल्यासारखी झालीये. पण मला माहितीये की कैवल्य तुझा मित्र आहे, तो मोठा आहे, त्याला असं काही वाटत नाहीये. पण हे सो ब्रेव ऑफ यू, सो ब्रेव ऑफ यू. तू स्वतःहून मला हे सांगितलंस. फार महत्वाचं आहे आणि अवघड पण आहे. मी या दिवसाची वाट बघत होतो की तू स्वतःहून येऊन मला हे कधी सांगशील. आणि काय माहितीये का, तुझ्यापेक्षाही जास्त ना ऍक्च्युली मला ते फार आतून असं कसं आहे, मला काय वाटायचं की मी तुझ्या आयुष्यात बाकी सगळ्या भूमिका पार पाडू शकतो. म्हणजे बाबा, दादा, ताई, आई, शिक्षक. माझं वाटायचं नाही की मी तुझा मित्र होऊ शकेन. फार अवघड वाटायचं मला ते. मग तू किती सोपं करून टाकलंस. तू सोडलास तर कोण आहे माझा मित्र दादा?
म्हणजे तुला तुला सांगताना मला जाम टेन्शन आलं होतं. पण तू विचित्र वागतोस म्हणून. झालीस पण मोठी झालीस खरंच. आपण लहान असतो ना तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी लपून छपून करायच्या असतात. आपल्याला जबाबदारी घ्यायची नसते. ते लपून छपून करण्यात आपल्याला फार थ्रिल वाटतं. पण झालीस तू, मोठी झालीस. सगळं स्वतःहून मला सांगून त्याची जबाबदारी घेऊन पुढे गेली. पुढे गेली तू आता. तुला एक सांगू का दादा, पुढे गेली नाहीये मी अजून, पण मला आता पुढे जायचंय. कारण कसं होतंय माहितीये का, हे सगळं माझ्या मनातनं काढून टाकणं मला अशक्य वाटतंय. पण मी प्रयत्न करते. कारण या सगळ्यामुळे आपल्यात एक ऑकवर्डनेस आलाय, आमच्यात एक ऑकवर्डनेस आलाय. कैवल्य तुझ्याशी बोलला असेल तर तुमच्यातही आला असेल. म्हणजे तो समोर आला की मला असं वाटतं का सांगितलं आपण ह्याला सगळं. आणि असं ते असं होतं सगळं. मला असं नकोय रे. मला असं ते अवघडलेलं नकोय सगळं. ते ब्रेक करायचंय मला. मला असं नॉर्मल रिॲक्ट व्हायचंय, असं बिनदिक्कतपणे बोलायचंय. मला वाटतं मी कैवल्यबरोबर थोडा वेळ घालवला पाहिजे. म्हणजे त्याच्याबरोबर बाहेर गेलं पाहिजे, त्याच्याशी बोलायला पाहिजे. मे बी तो मला व्यक्ती म्हणून कसा आहे कळेल. मे बी माझ्या मनात त्याची जी इमेज आहे ती बदलेल. मे बी. म्हणजे मी हे बोलते तर चुकीचं नाहीये ना. म्हणजे आम्ही असे बाहेर गेलो तर तुला काही वाटणार नाही ना. म्हणजे म्हणजे तुझी परमिशन असेल ना. माझा संबंध कुठे आहे सगळ्यात. तू कैवल्याची परमिशन घे ना, त्याच्याबरोबर जायचंय ना तुला. अरे चिडतोस कशाला दादा, मी खरंच विचारते तुला. नाही, मी जेन्युअनली म्हणतोय. माझा संबंध कुठे आहे याच्यात. आता उद्या आना बरोबर तुला बाहेर जायचं असलं तर तू तिची परवानगी विचारणार ना. तिला वेळ आहे का विचारणार ना. मला कशाला विचारतेस. तुम्ही लोक जाणार आहात. त्याला विचार त्याला कधी वेळ आहे आणि जा तुम्ही. ओके, यो बेस्ट फ्रेंड. या. एक विचारू का तुला. 2 विचार. तू एकदा मला म्हटला होतास की तुला मुंबईतले सगळे फूड जॉईंट्स दाखवे. हा, मग कधी जायचं. जाऊ ना आपण. सगळ्यांना विचारू. सगळ्यांना वेळ असेल तेव्हा जाऊ. आपण दोघंच जायचं का. चालेल का. सॉरी पियू, पण मला असं वाटतंय की सगळे असतील तरच जाऊ. असं आपण दोघंच नको. का नाही म्हणालास तिला. काय करायला पाहिजे होतं मी. सुजयला पण विचारलंय ना तिने. मिनल, मला भीती वाटते. तिला माझ्याबद्दल जे वाटते त्यात भर नको पडायला. असं नाही होत. हे बघ, तू जितका असा विचित्र वागशील ना तितका तिचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स कमी होत जाईल. अरे
नकार पचवणं शक्य होणार नाही तिला. तू जितका नॉर्मल वागशील ना तितकी ती पटकन नॉर्मल होईल. पर्सनल एक्सपिरियन्स आहे माझा. आता मी प्रयोगाला जाऊन आले ना, सुरुवातीला मी गेले तेव्हा मला वाटलं की आता अशक्य आहे. मी कबीरशी काय बोलणार, कसं बोलणार, त्याच्या चेहऱ्यावर त्याला कळेल का, सगळ्यांना कळेल का. पण तो आला आणि नॉर्मली बोलल्यानंतर मला ऍक्च्युली असं 2 सेकंद विसरलं झालं की मला हा मुलगा आवडत होता. मला पण पडायचं यार प्रेमात. मग काय होतं, राधा आठवते? असं नाही एक्झॅक्टली, पण भीती वाटत असेल कदाचित. सोपं आहे रे. आपण जेव्हा तयार असतो ना तेव्हा प्रेम कुठूनही आपल्याला शोधून काढतं. पण तयार नसलो तर समोर असूनही कळत नाही की हेच प्रेम आहे. क्या बात आहे यार, क्या बात. प्रेमात पडल्यापासून केवढी पोएटिक झालीस तू. टाइमपास करू नको. काय ठरवलंस?